अध्याय 96 भस्मासुरवध. भस्मासुरवध. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. अथानंदेश्वरम गच्छेत सर्वदेव नमस्कृतं रुद्रस्य परमानंदो यत्र जातो युधिष्ठिर. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे युधिष्ठिर, यानंतर सर्व देवांनी वंदित आनंदेश्वरास जावे, जिथे श्री रुद्रदेवास परम आनंद प्राप्त झाला. आता सर्व पापनाशक त्या तीर्थाबद्दल मी सांगतो. राजा युधिष्ठिरने सांगितले, हे मुनिश्रेष्ठ, त्या तीर्थाबद्दल सर्व संक्षिप्तपणे सांगावे. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे नृपश्रेष्ठ, उत्तम आनंदेश्वर तीर्थाबद्दल मी सांगतो. दानवांचा वध करून देवादिदेव महादेव, देवगण, किन्नर, यक्ष व साप आदी सर्वांकडून पूजिले गेले. परम आनंद प्राप्त करून भैरव रूप धारण करून तसेच अर्धांग पार्वती धारण करून श्री महादेव नृत्य करू लागले. हे पांडुपुत्र, भूत, वेताळ, कंकाळ व भैरवांसहित श्री नर्मदाच्या उत्तर दक्षिण तटावर नाचू लागले. प्रसन्न झालेल्या देवगणांनी तिथे कमलासनावर श्री महादेवाला स्थापित केले. तेव्हापासून श्री महादेव आनंदेश्वर संबोधले जातात. हे राजा, अष्टमी, चतुर्दशी व पौर्णिमेला विधिवत स्नान करून श्री महादेवाचे पूजन करावे व सुगंधाने त्यास लेपन करावे. हे युधिष्ठिर, तिथे यथाशक्ती ब्राह्मणाचे पूजन करावे. त्यानंतर गोदान तसेच वस्त्रदानही करावे. वसंतातील त्रयोदशीला तिथे श्राद्ध करावे. आनंदेश्वर तीर्थात प्रेतांचे श्राद्ध केल्यास ते महाप्रलयापर्यंत आनंदित राहतात. त्यांना संतती व धन सौख्य सप्तजन्मापर्यंत राहते. हे युधिष्ठिर, ते जन्मोजन्मी आनंदात राहतात. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्यानंतर अत्युत्तम मातृतीर्थास जावे, जे श्री नर्मदाच्या दक्षिण किनाऱ्यावर संगमाजवळ आहे. श्री नर्मदा तटावर मातृका राहत होती. एकदा पार्वती देवीने श्री महादेवास याचना केली, तेव्हा श्री महादेवाने त्या योगिनी वृंदास सांगितले, सतत कष्टच कष्ट योग्य नाहीत, मी तुम्हाला वर देतो. योगिनी म्हणाल्या, श्री महेश्वर, आपल्या कृपाप्रसादाने आम्ही सर्व देवांना अजिंक्य ठरावे, तसेच पृथ्वीवर सर्व तीर्थांबरोबर आम्हीही प्रसिद्ध व्हावे. तेव्हा श्री महादेव वदले, योगिनींनो, असेच होईल. त्यानंतर ते तिथेच अंतर्धान पावले. श्री मार्कंडेय वदले, त्या तीर्थात नवमीला परमभक्तीने जो जितेंद्रिय उपाशी राहून मातृकांचे पूजन करतो, त्यावर मातृका तसेच श्री महादेव प्रसन्न होतात. हे युधिष्ठिर, वांझवा ज्यांची संतती मरण पावते, अशा निपुत्रिक स्त्रीने तिथे वेदपारंगत ब्राह्मणांकडून सोने, कुंभ, पंचरत्ने व फळांनी युक्त स्नान घालण्यास आरंभ करावा. पुत्राची कामना बाळगणाऱ्या स्त्रीने मंत्राद्वारे कास्य पात्राने श्री महादेवास स्नान घातल्यास ती शक्तिमान व गुणवान संतती प्राप्त करते. याशिवाय तिच्या अन्य इच्छाही पूर्ण होतात. इहलोकात त्या मातृतीर्थाहून अन्य श्रेष्ठ अन्य तीर्थ नाही. हे पांडुपुत्र, त्या तीर्थानंतर अन्य तीर्थ आहे, जिथे पाण्यात शिवलिंग आहे व जे देवदेवतांनी वंदित असून लिंगेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. राजा युधिष्ठिरने विचारले, ज्यांच्या हाती त्रिशूळ आहे व जे पिनाकधारी आहेत, असे श्री महादेव तिथे पाण्यात कसे राहतात? हे श्रेष्ठ ब्राह्मण, आम्ही आपल्याद्वारे ऐकू इच्छितो. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे पांडुपुत्र, इहलोकात हे आश्चर्यरूप श्री महादेव प्रतिष्ठापित आहेत. मी वृद्ध पंडित असल्यामुळे आपणास सांगतो. सत्ययुगाच्या सुरुवातीला कालवाष्प नावाचा स्वबलामुळे अहंकारी झालेला दानव देवदानवांना दुर्जय होता. श्री नर्मदाच्या उत्तम जलात त्याने खूप तपश्चर्या केली व त्या उग्र तपाने श्री महादेवाची आराधना करून श्री महादेवास प्रसन्न केले. त्यानंतर पार्वतीसहित श्री महादेव प्रसन्न होऊन वदले, हे वत्स, तू वर माग, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न आहे. श्री महादेवास कालवाष्प दानवाने सांगितले, त्रिशूळधारी, आपल्या कृपाप्रसादाने मी सर्व देवांना जिंकले आहे. आता युद्धाच्या बाबतीत विरक्त झाल्यामुळे मी आपली आराधना केली. श्री महेश्वर, मी ज्याच्या शिरावर हात ठेवीन तो पुरुष जीवित राहणार नाही, हा वर आपण द्यावा. तेव्हा श्री महादेव वदले, हे दैत्य, तुझ्या मनाप्रमाणे होईल. हे ऐकताच श्री महादेवासन्निध धावून कालवाष्प म्हणाला, मी आपल्या शिरावर हात ठेवतो, कारण आपले वचन सत्य नाही.
तेव्हा श्री महादेव धावत श्री विष्णूला शरण गेले. श्री विष्णूला सर्व हाल निवेदन करून ते श्री विष्णूत लीन झाले. श्री विष्णू बदले, श्री महादेव त्या दुष्ट दैत्यांच्या स्वामीला मी मारतो. श्री महेश्वर, मी त्याचा हात त्याच्या शिरावर ठेवीन. त्यानंतर श्री विष्णूने नर्मदा जलात प्रवेश केला. स्त्री वेशधारी भगवान त्या दैत्यासमोर आलेत. वसंत ऋतूत श्री महादेवाचे सर्वत्र ध्यान करून 32 लक्षणांनी युक्त कामदेवांच्या बाणांसहित ती सुशील स्त्री एक महावटवृक्ष असलेल्या वनात भ्रमण करू लागली. हे धर्मपुत्र, सर्वांच्या चित्तात खळबळ माजवत ती रममाण होती. तेव्हा तो दुर्जय कालवाष्प दानवही भ्रमण करत होता. तिथे ती सुलोचनी स्त्री होती. त्या रम्य वनात त्याने प्रवेश करून तिला म्हटले, देवदानवांना अजय असा मी तुझा पती होतो. तू त्रैलोक्य स्वामिनी होशील, तेव्हा हे सुंदरी तू माझ्यावर प्रसन्न हो. तेव्हा स्त्रीरूप श्री विष्णू बदले, जर आपण मला आपली पत्नी मानता व माझ्यावर तुमचा विश्वास आहे तर मी सांगेन तसे करा. तेव्हा कालवाष्प दानव म्हणाला, हे तन्वंगी, मी स्वतः तुझा दास आहे. तू माझ्या शपथेला प्रमाण मान. तू जे सांगशील तेच मी करेन, हे सत्य आहे. तेव्हा त्या स्त्रीने सांगितले, मी सांगेन तसे करा. हे महाभाग, स्वतःचा हात शिरावर ठेवा. श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, त्या कामांध दानवाने हात शिरावर ठेवला. तत्क्षणी गवताच्या पेंडीप्रमाणे तो भस्मसात झाला. तेव्हा भगवान श्री विष्णूंवर पुष्पवृष्टी झाली. सर्व देव क्रोधरहित होऊन स्वर्गात स्वस्थानी निघून गेलेत. कालवाष्पाच्या मरणानंतर भगवान श्री विष्णू क्षीरसागराकडे गेलेत. जो दानवाचे हे चरित भक्तीने श्रवण करतो व कामक्रोधरहित होऊन तिथे श्राद्ध करतो, तो सर्व पितरांचा नरकातून उद्धार करतो. शिवाय जो त्या क्षेत्रात वेदपारंगत ब्राह्मणाला दान देतो त्याचे सर्व पुण्यफल कुरुक्षेत्रापेक्षा विशेष असते. श्री शंकर महादेवाने निर्मिलेला या लिंगास जो स्पर्श करतो तो रुद्रलोकात वास करतो. हे राजा, या कारणास्तव लोकपाल देवता, दुर्गादेवी, चतुर्भुज श्री विष्णू, दानव आदी सर्व नित्य श्री महादेवाचे रक्षण करतात. पुत्र, बंधू, स्वामी आदी नात्याने गृहकार्यासम सदा सर्व काळ रक्षण करतात. हे राजेंद्र, लिंगेश्वर आजही देवतांनी रक्षित आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील भस्मासुर वध नावाचा 96वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे ह्या अध्यायामध्ये भस्मासुर वध इथं दिलेला आहे आणि भगवान श्री विष्णूंनी कसं त्याचं स्त्रीरूप धारण करून ह्या दानवाचा वध केला हे दिलेलं आहे. आणि त्या भगवान श्री शिवशंकर त्यांना भोलेनाथ का म्हणतात हेही आपल्या लक्षात येईल की जो जे वर मागेल तो ते वर देतात. म्हणजे तपस्या केल्यानंतर प्रसन्न होऊन जो जे वर मागेल तो तो प्रत्येकाला ते देतात. तर हे आहे. आणि तर हे दानवी वृत्तीचे जे आहेत ते त्या वराचा उपयोग चुकीच्या कार्यासाठी करतात आणि असं वरदान भगवान श्री शिवशंकरांच्याच त्यांच्याच अस्तित्वावरती उठलं होतं. हे इथे सांगितलेलं आहे. म्हणजे इति आहे की सरळ वर देणं, प्रसन्न झाल्यानंतर ते कोणताही विचार न करता ज्याला जे हवं आहे त्याला तो वर ते देतात. ही गोष्ट आहे. आता ते वरदान मिळाल्यानंतर त्या जीवानेच ठरवलं पाहिजे की आपण त्याचा योग्य विनियोग करायचा की अयोग्य करायचा. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. भगवंत तर देत असतो, तो सर्वांनाच देतो. त्याचं जे गुण, भगवंताचं जो जीव स्मरण करतो त्या प्रत्येकाला तो सर्व काही देत असतो. कारण तो बघत नाही की हा पापी पुण्य आहे, हा सात्विक आहे की राजसिक आहे, तामसिक आहे, की हा दरोडेखोर आहे की हा संत आहे. भगवंताचं जो स्मरण करतो त्या सर्वांना भगवंत सर्व काही देत असतो. त्यांना त्या स्मरणाला प्रसन्न होऊन सर्व सामर्थ्य भगवंत सर्वांनाच समदृष्टीने देत असतो. हे यातनं सिद्ध होतं. तर ह्या अध्यायामध्ये लक्षात येत आहे की असा वर दिला आहे की जो देणं अयोग्य आहे तरी म्हणजे जो देऊ नये असा वर दिलेला आहे. आणि परंतु भगवान श्री विष्णूंनी त्यांना त्यातनं सोडवलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं
त्यांनी दिलेली आहे की अनेक तीर्थांचं सांगितलं आहे आणि त्यामध्येच हे मातृका तीर्थ जे आहे की ज्या 64 योगिनी आहेत, तर त्यांनीसुद्धा नर्मदा तटी तपस्या केलेली आहे. तर आणि तिथं वरदान प्राप्त त्यांना झालेलं आहे. त्यामुळेच सर्व तिथे दिलं आहे की ज्या पण देवी देवता आहेत, जी पण शक्ती केंद्र आहेत, तर तिथे आमचंसुद्धा पूजन व्हावं. त्यामुळे आपण पाहतो की अनेक मंदिरं आहेत, अ, अ, अनेक शक्तिपीठं की तिथं 64 योगिनींचं तिथे त्या मंदिराच्या कळसाच्या इथे पूर्णतः 64 योगिनी अनेक मंदिरांच्या इथे असतात. जर निरीक्षण केलं तर त्या तपस्विनी योगिनी तिथे असतात. म्हणजे हे आहे. आता ते तसं का असतात हेही आपणाला इथे लक्षात आलेलं आहे की त्या योगिनींनी वर प्राप्त करून घेतलेला आहे भगवंताकडून, आणि त्याचा संदर्भसुद्धा ते सुद्धा नर्मदा तटी त्यांचं तसा वर त्यांना प्राप्त झालेला आहे. हे इथे अजून एक शिकायला मिळालं. तर अशा रीतीने हे एक तीर्थासंदर्भात एकाच अध्यायात त्यांनी 2-3 तीर्थांचं सांगितलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे मणिनागतीर्थ. मणिनागतीर्थ अध्याय 97वा. मणिनागतीर्थ. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेच्च राजेंद्र धनदं तीर्थमुत्तमं नर्मदा दक्षिणे कूले सर्व पाप क्षयकरम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजेंद्र, यानंतर सर्व पाप क्षय करणाऱ्या श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर विद्यमान उत्तम धनद तीर्थावर जावे, जिथे सर्व तीर्थाचे फल निसंशय प्राप्त होते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशीला जितेंद्रिय मनुष्याने उपवास करून अतिभक्तीने रात्री जागरण करावे. हे राजेंद्र, वरदायी श्री महादेवास पंचामृताने स्नान घालून भक्तीने पूजन करावे, गायन वादन करावे, स्वकल्याणार्थ प्रातःकाळी ब्राह्मणाचे पूजन करावे. जे ब्राह्मण दान घेत नाही, विद्या सिद्धांतवादी आहेत व कुणाची निंदा करत नाही, अशा ब्राह्मणांचे भक्तिपूर्वक प्रेमाने भरणपोषण करावे. गाय, सोने, वस्त्र, आभूषणे, हत्ती, घोडे व रथ दान करून त्या ब्राह्मणाचे पूजन केल्यास मनुष्याचा सर्व पापनाश होतो. धनद तीर्थाच्या प्रभावाने त्रिजन्म पातक नष्ट होते. हे तीर्थ पापींना स्वर्गदायी व सज्जनांना मुक्तिदायी आहे. हे नरव्याघ्र, तो जन्मोजन्मी धनवंत कुलींवर उपवान होतो. त्याला निरंतर दुःख होत नाही. धनद तीर्थाच्या सेवनाने त्यास व्याधिभय नसल्याने तो नित्य आनंदित राहतो. धनद तीर्थात जो विद्यादान करतो तो सर्व दुःखमुक्त होऊन सूर्यलोकात जातो. श्री मार्कंडेय वदले, आता मी तुम्हास पुरातन इतिहास कथन करतो. सर्व लोकोत्तम कश्यप मुनींच्या 2 पत्नी होत्या. विनताचा पुत्र गरुड व कद्रूचे पुत्र सर्प झालेत. त्या दोघी कश्यपाच्या घरी आनंदाने राहत होत्या. त्यांच्यापैकी कद्रूची बहीण विनता पतीला विशेष प्रिय होती. कश्यप प्रजापती विनतासह विहार करत होते. त्यानंतर हे पार्थ, एकदा आश्रमस्थ रूपवान विनता आकाशातील वेगवान उच्चैश्रवा घोड्याला पाहून कद्रूला म्हणाली, पूर्णतया सफेद असलेला घोडा पहा, तो विश्रांती घेत नाही, मनोवेगाने धावत राहतो. कद्रूने विचारले, काळ्या घोड्याला तू सफेद कसे म्हणतेस? हे कल्याणी, तू खोटे बोलतेस, तू यमलोकात जाशील. विनताने सांगितले, आता आपल्या खऱ्या खोट्या बोलण्यावर पैस लावू. जिचे बोलणे असत्य ती 1000 वर्ष सत्यवादीची दासी होईल. माझे बोलणे असत्य ठरले व उच्चैश्रवा घोडा काळा असेल तर मी तुझ्या घरी दासी होईल. तसेच जर उच्चैश्रव घोडा सफेद असेल तर तू माझ्या घरी दासी व्हावे. या प्रकारे दोघींनी एकमेकांना दासी होण्यासाठी सांगितले. तेव्हा कद्रू घरी गेली. रात्री विचार करत असताना तिने निजपुत्रांना म्हटले, पार्थ, मी पांढऱ्या घोड्याला काळा म्हणून पैज लावली. ते ऐकून सर्व सर्पांनी सांगितले, आता तू निस्संदेह दासी झालीस. सूर्याचा अश्व पांढरा शुभ्रच असतो. कद्रू म्हणाली, मी दासी होऊ नये या दृष्टीने विचार करा. उच्चैश्रवा घोड्याच्या रोमछिद्रांत तुम्ही विषयुक्त शिरा व क्षणभर तिथे स्थित राहा, त्यामुळे तो काळा दिसेल. तुम्ही तिथे क्षणमात्र राहिल्यास ती माझी दासी होईल. सत्यामुळे अहंकारी झालेल्या विनताला दासत्व प्राप्त होईल. त्यानंतर तुम्ही सर्व निजस्थानी जाऊन सुखी व्हा. सर्पांनी समजवले.
जशी तू पृथ्वीवर सर्व सापांची माता पन्नगी आहेस, तशी ती विशेषतः मातृतुल्य आहे, त्यामुळे फसवणूक करू नये. ते ऐकून कद्रू प्रलयाग्नीसम क्रोधित होऊन म्हणाली, माझ्या वचनानुसार कृती न करणारे सर्व अविचारी साप अग्निमुखात जातील. या वचनामुळे भयभीत सापांनी उच्चैःश्रवा घोड्याच्या रोमछिद्रांत प्रवेश केला. कोणी कद्रूच्या शापाने घाबरून दिव्य दिशांना पळून गेले, तर कोणी गंगाजलात व सरस्वतीत लपले, कोणी महासागरात, तर कोणी विंध्य पर्वताच्या गुहांमध्ये लपून राहिले. हे राजा, उत्तम मणिनाग श्री नर्मदा जलाचा आश्रय घेऊन श्री नर्मदाच्या उत्तर तटावर मातृशापातून मुक्त होण्यासाठी भक्तीने महातप करू लागला. त्याने श्री महादेवास प्रार्थना केली, श्री महादेव, आपल्या कृपाप्रसादाने मला मातृशापातून तारावे. हे जगतपती, माझा अग्निमुखात प्रवेश होऊ नये यासाठी काहीतरी करावे. श्री महादेव बदले, माझ्या आज्ञेने तू अग्निमुखात प्रविष्ट होणार नाहीस. पुत्र, तू शिवलोकात निवास करशील. मणिनाग म्हणाला, श्री महादेव, आपण अंशरूपात या स्थानी वास्तव्य करावे. सहस्त्रांश भागात आपण श्री नर्मदात स्थित व्हावे. लोकोपकारार्थ हे शिवशंकर, आपण माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावे. श्री महादेव बदले, हे पन्नग, माझ्या आज्ञेप्रमाणे तू श्रेष्ठ लिंग स्थापित कर. हे सांगून पार्वती देवीसह श्री महादेव तत्क्षणी अंतर्धान पावले. त्या तीर्थात मनावर ताबा मिळवलेल्या शुचिरभूत मनुष्याने भक्तीने शुक्ल पक्षातील पंचमी, अष्टमी व चतुर्दशीला त्या श्रेष्ठ लिंगाचे पूजन केल्यास तो यमराजाकडे जात नाही. दही, मध, तूप व दुधाने जो अर्धांगी पार्वती धारण केलेल्या श्री महादेवास स्नान घालतो, कामांग दहन करणाऱ्या व महान दैत्यांना ठार करणाऱ्या श्री शंकराला स्नान घालतो, त्यास परमपद प्राप्त होते. धर्मभ्रष्टांची सेवा न करणारा व षटकर्म निरंतर करणारा ब्राह्मण सर्व पापरहित होऊन श्रेष्ठ लोकात जातो व प्रलयापर्यंत तिथे राहतो. त्यानंतर स्वर्गातून उतरून उच्च कुळात जन्म घेतो. संस्कारहीन षंड व्याज खाणाऱ्या नास्तिक ब्राह्मणाचे या तीर्थात पूजन करू नये. राजा, ज्याच्या घरात वृषली आहे व जो रेड्यावर भार लागतो, अशा ब्राह्मणास व्रत व श्राद्धात दूर ठेवावे. विशेषतः पिता जीवित असूनही परपुरुषापासून झालेला वा विधवेला परपुरुषापासून झालेल्या ब्राह्मणास वर्ज करावे. हे ब्राह्मण विशेषतः मणिनागेश्वरात पूजनीय नाहीत. सर्वांगाने स्वस्थ असलेल्या ब्राह्मणाचेच पूजन करावे. मणिनागेश्वर देवाचे दर्शन घेऊन तिथे गाय, शय्यासन, छत्री, कन्या तसे सुगंधित पुष्पचंदन, वस्त्र, दीपक, अन्नधान्याने युक्त घर उत्तम ब्राह्मणास भक्तिपूर्वक दान करणारा स्वर्गात जातो. हे राजा, मणिनागेश्वरला सुवर्ण सर्प दान करणारा दान प्रभावाने स्वर्गात जातो. कच्च्या घटातून जसे पाणी झिरपते तसे त्याचे पाप नष्ट होते. श्री नर्मदाच्या पाण्यात शिजवलेले अन्न जो ब्राह्मणाला देतो तो पापमुक्त होऊन देवांसह विहार करतो. दान देणारा, सर्व भोगांनी युक्त, सदा धर्मशास्त्रात रत, देव, ब्राह्मण, गुरुभक्त, तीर्थसेवा परायण, माता पिता स्वामींचा भक्त, क्रोध व वैर न करणारा मनुष्य स्वर्गाची इच्छा करतो आणि त्यांचाच स्वर्गात वास असतो. हे नृपश्रेष्ठ, मणिनागतीर्थ सर्व तीर्थात उत्तम आहे. या तीर्थाची पुण्यकथा कथन श्रवण करणारा पापमुक्त होऊन शिवलोकात पूजित होतो आणि त्याला विषबाधा होत नाही. स्वेच्छेने तो विहार करू शकतो. भाद्रपद पौर्णिमा, षष्ठी व अमावस्येला या तीर्थात स्नान करणाऱ्यास जे पुण्यफल मिळते ते या तीर्थाच्या पुण्यकथेनेही मिळते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील मणिनागतीर्थ वर्णन नावाचा 97वा अध्याय पूर्ण झाला. तर असं हे इथे मणिनाग तीर्थ आहे की जिथं ह्या नागाने तपस्या केलेली आहे. आणि इथे लक्षात येईल की कश्यप ऋषींच्या 2 पत्नी विनता आणि कद्रू, तर या दोघींनी एकीला साप झालेले आहेत सापांचा, आणि दुसरी जी आहे तिला गरुड झालेत. म्हणजे जे तर त्या इथं आता हे कसं काय, हे पूर्ण योगिक आहे. आणि तर त्याच्यामुळे गरुड आणि सर्प ह्यांची उत्पत्ती पण कशी झालेली आहे हे या पुराणात त्यांनी विनता आणि कद्रू ह्यांच्या माध्यमात हे ते निमित्त आहे तसं सांगितलेलं आहे.
तर आता हे ऐकायला पण विलक्षण वाटेल, की असं ऋषीपत्नींना गरुड आणि पुत्र गरुड आणि साप असे पुत्र कसे होऊ शकतात. तर हे योगिक बल आहे पूर्णतः असंच आपण समजू शकतो. कारण त्याशिवाय नाही आहे. आणि तर त्यामुळे हे योग बलाच्या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे सर्प जे आहेत, तर त्या सर्पांना सुद्धा सर्प योनी पण आहे. ती योनी अत्यंत संवेदनक्षम आहेत. असं आहे. आपण बाबा मुक्तानंद, भगवान नित्यानंदांचा जेव्हा अभ्यास करत होतो त्यावेळेला त्यामध्ये पण दिलेलं आहे, की त्यांना बाबा मुक्तानंदांनी सांगितलेलं आहे, की सर्प जे आहेत, काही विशिष्ट नाग आहेत, त्यांना भावना समजते. त्यांना भावना समजते. तर हे दिलेल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी पण ते मदत करतात. हेही दिलेलं आहे. तर हा संदर्भ आलेला आहे. आणि दुसरं एक उदाहरण जे आहे, ते आपण महाराजांच्या चरित्रामध्ये वाचलं, की एक साधक सकाळी प्रातर्विधीला जेव्हा गेला होता, तेव्हा तिथं त्याला त्याच्यासमोर नाग दिसला शेतामध्ये आणि तेव्हा त्याने तिथे महाराज म्हणून फक्त केवळ महाराजांना हाक मारली आणि त्यानंतर तो तिथेच स्तब्ध झाला नाग आणि तिथून ते आपल्या घरी जाऊन त्यांनी सर्व घरी जाऊन नंतर थोड्या वेळानंतर काही तासांनी महाराजांना ते भेटायला गेले आणि घडलेली घटना सांगितली. तेव्हा महाराज त्याला म्हणाले, "जा, जा." त्याने असं बोलला होता तो त्या नागाला, की "महाराजांची शपथ आहे तुला." असं करून त्याने आणि ते ऐकून तो तिथे नागस्तब्ध झालेला होता आणि हा तेवढ्यात तिथून ह्याने पळ काढला, घरी आला. सर्व काही यथाविधी स्नानसंध्या करून थोड्या कालानंतर महाराजांना भेटायला गेला, तेव्हा हा वृत्तांत सांगितला. तेव्हा महाराज त्याला सांगतात, "तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्याला सांग तुझी शपथ मोडली म्हणून." ते जातात शेतात आणि तिथे पाहतात तर तिथे हा तसा फणा काढलेला तसाच्या तसा होता. तर हे आपल्याला हे जर साधारण प्राणी असते, साधारणच असते, तर हे एवढं संवेदनक्षम नसते. तर ह्यांची उत्पत्तीच अशा प्रत्येक जीवाचीच उत्पत्ती तसं पाहिलं प्रत्येक योनी ही दैवीच आहे. त्याबद्दल वादच नाही. परंतु इथे विशेष काही योनी आहेत, की त्यांना तेवढं सामर्थ्य आहे. तर हे या 2 घटना अ, आहेत, की ज्या आपल्या वाचनात आल्या. त्यानंतर अजून एक दुसरं आहे, की जेव्हा भगवान नित्यानंद हे जेव्हा अ, त्यांचे माता-पिता कोण? त्यांना ते काहीही माहीत नाहीये भगवान नित्यानंदांच्या संदर्भात. तर एक असं गरीब श्रद्धाळू सात्विक जोडपं होतं आणि पहाटेला अ, मंदिरामध्ये जायचं. तर तेव्हा त्या रात्री भयंकर पाऊस पडत होता आणि त्यावेळेला त्या ज्या अम्मा होत्या त्यांना स्वप्नात काही स्वप्नदृष्टांत झाला आणि त्या उठून त्या घराबाहेर मंदिराच्या दिशेने निघाल्या आणि तेव्हा तिथे पाऊस पडत होता आणि त्यावेळेला तिथे शेषाने, नागाने फणा असलेला आणि खाली बालक अशा पद्धतीने शेषाच्या सहवासात असलेले भगवान नित्यानंद हे प्रथम त्या पद्धतीने भगवान नित्यानंद हे आढळले आणि मग त्या अम्मानी त्यांना घरी घेऊन आल्या आणि त्यानंतर त्या जोडप्यांनी त्यांचा सांभाळ केला. नंतर मग त्या अम्मा आणि ते त्यांचे पती पण निवर्तले आणि एक वकील होते, बहुतेक ते नायर नावाचे, तर त्यांनी त्यांचा पुढे सांभाळ केला आणि त्यानंतर वयाच्या 9व्या वर्षीच ते वकिलांसोबतच हिमालयाच्या इथे गेले होते आणि तिथून मग ते म्हणाले, "तुम्ही जा घरी, मी येत नाही." आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण भ्रमंती केलेली आहे. तर हे जे आहे, तर हे खूप मोठी म्हणजे आहे या पद्धतीने, की आध्यात्मिक रहस्य आहे नागलोकामध्ये सुद्धा. नाग योनी जी आहे, ती त्यामुळे अर्थात आपल्या समोर आल्यानंतर आपण घाबरणार आहोतच, त्याबद्दल वाद नाहीये. पण समोर आला तर आपल्याला हे स्मरण झालं, तर आपण नमस्कार केला तर कदाचित किंवा करावा, हे आपण त्यातूनही करावा अ, हे आहे आणि जिथे योग्य ते अंतर आपण ठेवून वर्तावं हे आहेच आहे. तर हे इथे आहे. पण ह्या संवेदना का आहेत हे आपल्या लक्षात येईल. की आणि गरुड
गरुडाला पण आपण ज्ञानेश्वरीमध्ये पण वाचलं की पक्ष्यांमध्ये कोणत्या पक्षामध्ये विभूती आहे भगवंताची, तर गरुडामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर गरुडाला पण का महत्त्व आहे हेही इथं लक्षात येत आहे. तर अशा पद्धतीने इथे हे मणी नागतीर्थ आहे. तर